हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर स्टार्ट करूया आजचा ब्लॉग। तर आज आपण लाईव्ह मिल्किंग करणार आहोत। तर आज 4 मोठ्या गाया आज आम्ही मशीनने पिळणार आहे। तर स्टार्ट करूया आजचा ब्लॉग। तर मशीनची किटली किती लिटरची आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल। तर मशीनची किटली 20 लिटरची आहे। तर 20 लिटरसाठी आम्ही 4 गाया पिळणार आहे। त्याच्यातल्या 2 गाया या म्हणजे एक गाय 7 लिटर दूध देते, म्हणजे 2 गाया या 14 लिटर दूध साधारणतः देतात आणि 2 गाया ह्या फक्त 3-3 लिटर दूध देते, म्हणजे 6 लिटर दूध त्या बाकीच्या 2 गायांचं निघणार आहे। तर अशा आम्ही 4 गाया 20 लिटर दुधासाठी पिणार आहे। तर या मशीनची कॅपॅसिटी म्हणजे या किटलीमध्ये 20 लिटर दूध बसते। तर 4 गाया साधारणतः या मशीनने पिऊन होतात। तर हवेच्या जोरावर हे मशीन गायींचे दूध काढते। तर एक गाय पिळायला कमीत कमी 2 ते 3 मिनटं लागतात आणि 2 ते 3 मिनटामध्ये हे मशीन 7 ते 8 लिटर दूध काढते। फक्त गाय स्थिर उभी राहिली पाहिजे, गायीने लाथा कमी मारल्या पाहिजे, नाहीतर मशीनचे नुकसान होते। तर हे तुम्ही बघू शकता, तरी 20 लिटरची किटली आहे आणि लवकरात लवकर म्हणजे एका गाईला असं पिण्यासाठी 5 मिनटं भरपूर झाले। 5 ते 7 मिनटामध्ये एक गाय पिऊन होते। साधारणतः 4 गाय प्यायला 35 ते 40 मिनटे भरपूर होतात। फक्त गाईला पाना येण्यासाठी थोडा टाईम लागतो, त्यामुळे थोडा टाईम जातोच। तर हे दूध तुम्ही बघू शकता, तर 20 लिटरची किटली फुल भरलेली आहे। तर 4 गायांमध्ये 2 गाया आत्ताच व्यायलेल्या होत्या, त्यामुळे त्या 7 ते 8 लिटर दूध देतात, म्हणजे असे 15-16 लिटर दूध हे 2 गायांचे आणि बाकीच्या 2 यांचे 3-3, 4-4 लिटर दूध निघलेले आहे। मशीनने गाय पिळण्याचे काही फायदे पण आहे आणि काही तोटे पण आहे। तर मशीनने गाय पिळण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे गाया लवकर पिळून होतात आणि आपला जो टाईम आहे तो वाचतो। आणि काही तोटे म्हणजे फॅट डिग्री थोडी कमी लागते आणि दुधावर साय थोडी कमी येते। तर हे असे काही तोटे पण आहे, पण वेळेची बचत होण्यासाठी मशीन हा उत्तम पर्याय आहे। तर 4 गाय प्यायला 35 ते 40 मिनटात 4 गाय पिऊन होतात आणि दूध जर काशीमध्ये तसेच राहील तर थोडे हाताने काढून घ्यायचे, म्हणजे मस्टायटिस गायांना होत नाही। गाय जर चांगली पाणवून घेतली आणि तर चांगला पाना आला तर लवकर गाय पिळून होते आणि गाय पिळून झाल्यानंतर गाईच्या काशीला जर पाणी मारले तर मस्टायटिस कारण मशीनमुळेच मस्टायटिस होतो। तर आता 4 गाय पिळून झालेल्या आहे। तर हे तुम्ही 20 लिटरची किटली फुल भरलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर या 4 गायांनी 20 लिटर 19-20 लिटर दूध दिलेले आहे। तर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू।